तर मित्रांनो, मी तुम्हाला ॲड्स ब्लॉकिंगच्या बद्दल माहिती देणार आहे. ॲड्स ब्लॉकिंग काय असतं? तुमच्याकडे जर वर्डप्रेस वेबसाईट असेल किंवा कोणती पण वेबसाईट असेल आणि ती वेबसाईट समजा तुम्ही तुमच्या मित्राला दिली किंवा कोणते पण युजर्स तुमच्या वेबसाईटवर येतात, त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये पहिल्यापासून ते लोकं ॲड्स ब्लॉकर जो पण एक्सटेन्शन असतो किंवा सॉफ्टवेअर असतो तो डाउनलोड करून ठेवून देतात. त्यामुळे काय होतं, की जी Google AdSenseची ॲड्स आपल्या वेबसाईटवर रन होते, ती त्यामुळे ब्लॉक होते. आणि आपल्याला त्याच्यातून पैसे भेटत नाही. म्हणजे रेव्हेन्यू आपल्याला काही जनरेट होत नाही. आपली वेबसाईट तर लोकं व्हिजिट करणार, पण त्याच्यापासून आपली कमाई नाही होणार. आपल्या AdSenseमध्ये पैसे जमा नाही होणार. कारण समोरच्या व्यक्तीने त्याच्या कॉम्प्युटरमध्ये ॲड्स ब्लॉकर सॉफ्टवेअर वापरलेला असतो. तर आज आपण शिकणार आहोत, समोरच्या व्यक्तीने जर ॲड्स ब्लॉकर सॉफ्टवेअर वापरलं असेल, आपण आपल्या वेबसाईटवर कशाप्रकारे ॲड्स चालू शकतो किंवा आपला कंटेंट जर त्याला बघायचं असेल, तर त्याला ॲड्स ब्लॉकर बंद करावे लागेल. त्यानंतर तो आपला कंटेंट बघू शकेल. त्याचा फायदा असा होईल, की आपल्याला पण थोडीशी अर्निंग होईल. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही पाहताय राहुल ब्लॉगर यूट्यूब चॅनल. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्याकडे जर कॉम्प्युटर, लॅपटॉप असेल तर लॅपटॉप ओपन करा आणि क्रोम ब्राउझर तुम्ही ओपन करा. तर इकडे मी माझा क्रोम ब्राउझर ओपन केला आहे. तुम्ही इकडे बघू शकता. जे पण आहे ते लाईव्ह करून दाखवेल. त्यानंतर मी माझ्या ॲडसेन्स अकाउंटमध्ये लॉगिन होतो आणि इकडे माझे ॲडसेन्स अकाउंट पूर्णपणे ओपन झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रायव्हसी अँड मेसेजिंगवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर इथे खूप सारे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर तुम्हाला ॲड ब्लॉकिंग रिकव्हरीमध्ये जाऊन क्रिएटवर क्लिक करावं लागेल. क्रिएट. चला मी ह्या क्रिएटवर क्लिक करतो. त्यानंतर गेट स्टार्टेडवर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट मेसेजवर क्लिक करा. ओके, एवढं करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, तर मित्रांनो इकडे बघू शकता, की समोरचा व्यक्ती जेव्हा तुमची वेबसाईट ओपन करेल, त्याच्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ॲड्स ब्लॉकर नावाचं सॉफ्टवेअर असेल, तर त्याला अशा प्रकारे अलाऊ करण्यासाठी ऑप्शन येईल. त्याने अलाऊ ॲड्स केल्यानंतर त्याचा ॲड ब्लॉकर ब्लॉक होईल थोड्या वेळासाठी आणि तो आपला कंटेंट बघू शकतो आणि आपले जे ॲड्स असणार, आपल्या वेबसाईटवरचे ॲड्स असणार, तो ॲड्स बघणार, ॲड्सवर क्लिक करणार, जेणेकरून आपली अर्निंग होईल. त्यानंतर आपल्याकडे वरती बघा, सिलेक्ट साईटवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या ॲडसेन्स अकाउंटमध्ये जेवढ्या पण वेबसाईट ॲड असतील, त्यांची नावं इथे येतील. तर माझ्या एवढ्या एवढ्या वेबसाईट येथे ॲड आहेत. त्यानंतर इथे लोगोवर क्लिक करा, ॲड लोगो करा आणि तुमच्या वेबसाईटचा लोगो तुम्ही इथे ट्रान्सफर करा. तर मी ऑलरेडी लोगो इथे बनवलेला आहे. तर मित्रांनो, इथे जे पेन्सिलचा आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ॲड लोगो करू शकतात आणि लोगो आल्यानंतर तुम्हाला अशी वेबसाईट दिसेल. त्यानंतर तुमची ज्या साईटवर तुम्हाला हे चालवायचं असेल त्याला क्लिक करा आणि ते कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर इकडे खूप सारे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर तुम्हाला पब्लिश करायचं आहे. पब्लिश केल्यानंतर ओके करायचं आहे. पूर्ण सेटअप झालेला नाही. आताशी 99% झाले, अजून 1% सेटअप बाकी आहे आपला. त्यानंतर तुम्हाला टॅगिंगवर जायचं आहे. टॅगिंगवर गेल्यानंतर तुम्हाला हा जो कोड आहे ॲडसेन्सचा तो कॉपी करायचा आहे. कॉपी करून तुम्ही तुमच्या वर्डप्रेस वेबसाईटमध्ये याला पेस्ट करायचा आहे. तुमचा जो हेड सेक्शन असतो त्यामध्ये करायचा आहे. तर चला मी ते माझी वेबसाईट ओपन करतो. वेबसाईट ओपन केल्यानंतर तो आपला वर्डप्रेस जो ॲडमिन डॅशबोर्ड आहे त्याला ओपन करायचा आहे इकडे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्लगिन्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड न्यू प्लगिनमध्ये जायचं आहे. हे मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो प्लगिनच्या मार्फत. तुम्ही डायरेक्टली बिना प्लगिन इन्स्टॉल करता पण करू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला हेड सेक्शनमध्ये जावं लागेल. त्यासाठी थीम्समध्ये जाऊन हेड सेक्शनमध्ये जावं लागेल आणि ते सेटअप करावं लागेल. ते थोडं अवघड आहे, कारण प्रत्येक वर्डप्रेसमध्ये ज्या पण थीम्स असतात वेगवेगळ्या असतात. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. डायरेक्टली प्लगिन डाउनलोड करा. सर्च प्लगिन करा इथे हेडर अँड फुटर. तर मित्रांनो इकडे शेवटी बघा वर्डप्रेस कोड बाय WP कोड. हा एक उत्तम प्लगिन आहे. याला तुम्ही इन्स्टॉल करा. बाकीचे पण तुम्हाला प्लगिन चालतील, पण पण हा प्लगिन मला खूप आवडतो. WP कोड नावाचा, इन्सर्ट हेडर अँड फुटर प्लस कस्टम कोड स्निपेस्ट. WP कोड नाव आहे, बाय WP कोड. ही त्यांची कंपनी आहे. त्याला इन्स्टॉल करा. तर इन्स्टॉल नाववर क्लिक केलेलं आहे मी. थोड्याच वेळात प्लगिन इन्स्टॉल होईल. इन्स्टॉल झाल्यानंतर ॲक्टिवेटवर क्लिक करा. तर मित्रांनो इथे माझा जो प्लगिन आहे तो इकडे येईल. त्यानंतर बघा प्लगिनचा इथे आला कोड स्निपेस्ट, इथे ऑटोमॅटिकली येईल. त्याला ओपन करा. तर मित्रांनो तुम्हाला हेडर अँड फुटरवर क्लिक करायचं आहे. हेडर अँड फुटरमध्ये त्यानंतर हेडर ऑप्शन इथे ओपन होईल आणि हेडरमध्ये जो पण कोड तुम्ही कॉपी केला होता ॲडसेन्समधून तो इथे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर सेव्ह चेंजेस करावे लागतील. चला आता बघूया की आपला काम करतो आहे की नाही. तर इथे वेबसाईट ओपन करतो आणि माझ्याकडे ॲड्स ब्लॉकर पहिल्यापासून आहे. बघूया तरी ट्राय करून होतं की नाही. बघा मित्रांनो, तर इथे
जी माझी वेबसाईट आहे, माझ्या लॅपटॉपमध्ये ॲड्स ब्लॉकर प्लस नावाचं ॲप्लिकेशन आहे, तर त्याने इथे ब्लॉक केलं आहे. तर इथे अलो ॲड्स केल्यानंतर रिफ्रेश पेज केल्यानंतर ॲड्स शो होतील इकडे. Google ॲड्सचे ॲड्स शो होतील. म्हणजे ॲड्स ब्लॉकर मला ब्लॉक करावं लागेल, बंद करावं लागेल. त्यानंतर समोरच्याला ॲड्स शो होतील. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पण तुमच्या वेबसाईटवर ही सेटिंग करून घ्या. ॲड्स ब्लॉकर याने बॅन होईल. मग बॅन नाही होणार म्हणजे थोड्या वेळासाठी ते त्यांना बंद करावं लागेल, जेणेकरून आपली वेबसाईट पण ते बघू शकतात आणि आपल्या ॲड्स पण त्यांना दिसल्या जातील. जेव्हा ॲड्स दिसतील आपल्या, तेव्हाच आपली इन्कम होईल, तेव्हाच आपल्या ॲडसेन्समध्ये पैसे जमा होतील. नाहीतर किती पण लोकांनी बघितली पण त्यांनी ॲड्स ब्लॉकर यूज केलं असेल तर त्याचा फायदा नाही त्याचा काही फायदा आपल्याला होणार नाही, कारण आपले ॲड्स त्याला दिसणारच नाही, तर आपल्याला पैसे पण नाही भेटणार. बस मित्रांनो एवढी सेटिंग करायची आहे, बाकी तुम्हाला काही पण करायची गरज नाही. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे सगळं पब्लिश पण झालेलं आहे, स्टेटसमध्ये पब्लिश झालेलं आहे, सगळं ओके झालं, डन झालेलं आहे. टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमची काय पण समस्या असेल, तुम्हाला वर्डप्रेसबद्दल कसली पण माहिती पाहिजे असेल मित्रांनो, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. मी तुमच्या कमेंटचा आन्सर देईल.